सर्वात महत्वाचा मित्रांनो, जो काही आपला मोकळा रवंथ करण्याचा जो काही वेळ देतो ना आपण, जसं की आपण जर पुन्हा पुन्हा टाकत राहिलो ना, तर ते येऊन खातच राहता, त्यांचा रवंथ व्यवस्थित होत नाही. आणि जे काही आपण जास्त टाकून आपल्याला असं वाटतं ना की तब्येत वगैरे होईल, तर हे सगळ्या गोष्टी खूप वेगळ्या आहे मित्रांनो. जेवढा तुम्ही त्यांना वेळ द्याल, रवंथ करायला वेळ द्याल, बसायला वेळ द्याल, तेवढं ते व्यवस्थित त्यांच्या अंगी लागतंय. त्यामध्ये एक दोन शेळी अशी असते की ती बाकीच्या शेळ्यांना घाबरते आणि मागे जाऊन उभी राहते. मग आता काय होतं, जेव्हा ह्या शेळ्यांचं खाणं होतं आणि ज्यावेळेस तिला थोडासा स्पेस भेटतो, त्यावेळी ती गव्हाणीत येऊन खाते. मग असं नको व्हायला की ह्या सगळ्या संपूर्ण शेळ्यांनी संपून टाकल्या आणि तिला खायलाच नाही भेटलं. त्यासाठी आपल्याला छोटी मोठी लक्ष द्यावं लागतं, किंवा नवीन शेळी आणली ती त्या शेळ्यांमध्ये मिक्स होत नाही, अशा काही गोष्टीने. मग त्यानंतर आपण काय करतो की त्यांना बाहेर सोडतो, कारण कोवळ्या उन्हामध्ये जर ते बसले तर त्यांना पण फायदा आहे. आणि ज्यावेळी ते आतमध्ये घेतो त्याच्या अगोदर आपण त्यांना पाणी पाजलं तर ते पाणी पण जास्त पितात.